नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपण निलंगा तालुक्यातील ननंद या गावी आहोत आणि आपल्यासोबत मातीला आकार देणारा कलाकार विनोद कुंभार आहे. तर त्यांच्याशी आज आपण नेमकं संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल नेमकं की किती वर्षापासून तुम्ही या व्यवसायामध्ये आहात? आता बरेच एक 50-60 वर्षापासून आहे या व्यवसायात. तुम्ही किती वर्षापासून आहात? आम्ही एक 15 म्हणजे एक 20 वर्षापासून आहे. तुम्ही हां. आणि नेमकं किती पिढ्यापासूनचा तुमचा हा व्यवसाय आहे? हा 3 पिढ्यापासूनचा व्यवसाय आहे. 3 पिढ्यापासूनचा व्यवसाय आहे. आता दर वर्षाला तुम्ही किती डेरे करता? दरवर्षी एक मॅक्झिमम 1000-1200 डेरे करतो. 1000-1200 डेरे. मग या 1000-1200 डेऱ्याच्या माध्यमातून किती उत्पन्न होतं? 4 ते 5 लाखापर्यंत होतं. म्हणजे डेऱ्याच्या माध्यमातून एक 4-5 लाख रुपये तुम्ही वर्षाला कमवता. हो. परत आणखी संक्रांतीला वगैरे काय? हा संक्रांतीला असतं ना. काय करता संक्रांतीला नेमकं? सुगडे वगैरे करतो. हां हां हां. आणि मग त्या माध्यमातून किती? 1-1.5 लाख होतं. म्हणजे आता किती जण काम करता तुम्ही नेमकं? आता घरी आम्ही टोटल 5 जण आहे. हां. 5 जण काम करतो. हां. म्हणजे 5 जण तुम्ही काम करता आणि जवळपास एक 6 लाख रुपयाचं तुम्हाला वार्षिक उत्पन्न मिळतं. आता डेऱ्यात नेमकं कसं तयार करता? काय नेमकं त्याला काय काय लागते? डेऱ्याला माती लागते. आपली तळ्यातली माती वगैरे लागते. ते आणायचं, बनवायचं, मग तयार करायचं. फक्त माती? नाही माती पण आपलं ऊस कारखान्याचा भुसा लागतो ना. ते पण. आता ही माती तुम्ही कुठून आणता? हे तळ्यातनं. आता तळ्यात माती नाही, आता गंगाखेडवरून आणतो. गंगाखेडवरून.
आता तुम्ही हे जे काही जवळपास वर्षाला 1,500च्या जवळपास डेरे तयार करता, हा. मग आता हे नेमकं डेरे तुम्ही विकता कुठं? आता नेमकं विकतो म्हणजे आता आमचं होलसेल आहे ना, हा तिथे विकतो आम्ही. हा हा हा. हा, मग मागणी आहे का ग्राहकाची? हो, मागणी भरपूर आहे ना. हा आता किती पण केलं तर आम्हाला कमीच पडतं. हा हा. हा. म्हणजे तुम्ही जवळपास 1,500ची जी काही तयारी डेरे निर्माण करता त्याला मागणी आहे. मागणी भरपूर आहे त्याला. म्हणजे फ्रीज म्हणा किंवा हे जे काही नवीन जे काही ह्याच्यामुळे काय मागणी कमी झाली असं नाही, म्हणतात? काही नाही झालं असं. आता बरेच लोक हे ह्याच्यातच पाणी पितात, त्याच्यानं सर्दी वगैरे होते ना, झाडच्या पाण्याने, फ्रीजच्या पाण्याने. मग आता तुम्हाला नेमकं कोण कोण मदत करते? आता मदत काय सगळेच आम्ही घरचेच आहे, आई वडील मी भाऊ. 4-5 जण आहे, 4-5 जण मिळून करतो सगळं. आता किती जण आहेत असं नेमकं नणंदमध्ये? आता बहुतेक आमचे 8 घर आहेत नणंदमध्ये. असं म्हणजे असे 8 घर आहेत, हो. 8 कुटुंबामध्ये असे डेरे तयार केले हो, जातात. तयार केले जाते. मग किती उलाढाल म्हणता येईल आपल्याला जवळपास? तुमची आताच बनला आपण जवळपास 5 ते 6 लाख, बरोबर आहे का? हा, 6 लाख. मग 8 म्हणल्यानंतर जवळपास एक 40-50 लाख रुपयाची उलाढाल होते सगळ्याचे जर धरलं तर हो, सगळ्याचे. नणंदमध्ये. हा, होते ना सगळ्याचे. वर्षाचं. हा, वर्षाचं. बरोबर बरोबर. मग आता तुमची आई म्हणतात की परवडत नाही म्हणतात. आई म्हणतात नाही, की परवडत आम्ही एवढं काम करतो परंतु जेवढं काम करतो त्या मानानं आम्हाला पैसा मिळत नाही, परवडत नाही असं तुमची आई म्हणतात. बरोबर आहे, कष्ट जास्त आहे ना. हा, हा. म्हणजे तुम्ही जेवढं कष्ट करतो त्या प्रमाणामध्ये तुम्हाला नफा मिळत नाही. हा, नफा मिळतो. बरोबर. काय नेमकं किती भाव असला पाहिजे? आता तुम्ही डेरा हे 1 घागरीचा 2 घागरीचा कसे करता डेरे तुम्ही? डेरे कसे किती किती हे किती घागरीचा डेरा? आता हे 1.5 घागरीचा डेअर आणि तो 1 घागरीचा आहे. मग आता 1 घागरी कितीला विकता, 2 घागरी कितीला विकता? 1 घागरीचं कमी कमी 200 रुपये जायला पाहिजे. हा, मला जाते किती सध्या तुमचं? जाता तिथल्या 140 रुपये 150 रुपये असं जातो होलसेलने. हा 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 हा. आणि 2 घागरीचा 180 रुपये जातो. आपल्या बरोबर विनोद कुंभारचे मोठे भाऊ ईश्वर आहेत. तर नेमकं ही जी काही तुम्हाला जे काही दर मिळतंय डेऱ्यांना, त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? समाधानी तर नाही, सध्या रेटमुळे जरा खाली वर होते, बाकीच काय पण म्हणजे नाही. किती रेट मिळाला पाहिजे? 200 तरी मिळायला पाहिजे 1 घागरीच्याला. मग सध्या किती मिळते? सध्या 120-130 हा 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 हे चालू आहे. कष्ट भरपूर आहे, मेहनत जास्त आहे. आम्ही एक माणसाच्या हाताखाली कमीत कमी 4 जण पाहिजे मागे, एका माणसाच्या हाताखाली? एकाच्या माणसाच्या हाताखाली 4 जण पाहिजे. दिवसभर किती काळ काम करता तुम्ही? दिवसभर सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 5-6 वाजते, 7 वाजेपासून काम चालू आहे. म्हणजे जवळपास 12 ते 13 तास दररोज काम करता तुम्ही? हा, एवढं काम चालू आहे. म्हणजे दिवसात 20 डेअर तयार होतात फक्त, एवढे सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फक्त 20 डेअर तयार होतात. फक्त 20 डेरे? एवढं आणि तुम्हाला 4 ते 5 जण मदत करतात? हा, 6 जण तर पाहिजे हाताखाली, हाताखाली एका माणसाची. म्हणजे हे जे काही दर आहेत ते दर समाधानकारक नाही, दर वाढून मिळाला पाहिजे. वाढून मिळायला पाहिजे. मागणी आहे का डेऱ्यांना? मागणी भरपूर मागणी आहे. किती पण करा कम पडतंय. मग उत्पादन का वाढवत नाही तुम्ही? कारण काय जास्त वाढवते डेरे? होत नाही, लय हैराणी, कष्ट आहे भरपूर. असं आहे का? हा, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत म्हणजे भरपूर कष्ट झालंय. म्हणजे एवढं सोपं काम नाही. हा, नाही, लय अवघड काम आहे भरपूर. किती पिढ्यापासूनचा तुमचा हा व्यवसाय आहे? 3 पिढ्यापासून सध्या व्यवसाय चालू आहे. मागील 3 पिढ्यापासून तुमचा 3 पिढ्यापासून चालू आहे व्यवसाय. मग आता समाधानी आहात का व्यवसायामध्ये तुम्ही? समाधानी आहे, फक्त जरा रेटमुळे जरा हे आहे, बाकीच काय पण नाही. म्हणजे तुम्हाला तुमचे जे काही डेरे म्हणा, डेरे म्हणा, सुगडे म्हणा, काय पण म्हणा, त्याला जे काही दर मिळतात ते दर फारच कमी आहे. तुमची जी काही मेहनत आहे ते मेहनत लक्षामध्ये घेता दर फारच कमी आहे आणि त्यामध्ये वाढून मिळाला पाहिजे. वाढून मिळाला एवढीच पाहिजे, तुमची मागणी? एवढीच मागणी. आणि काय पण डेऱ्याची मागणीच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम? ग्राहक तुम्हाला भरपूर आहे? ग्राहक भरपूर आहे, बाजारपेठ भरपूर आहे? भरपूर, सगळं भरपूर आहे, फक्त जरा रेटमुळे जरा प्रॉब्लेम, बाकीच काय पण नाही. म्हणजे फक्त की जे दर मिळाला पाहिजे तुम्हाला वाजवी दर मिळत नाही. माती आता सध्या माती नाही, सध्या मातीने गंगाखेडून माती आणतो, ते 10,000ला ब्रास, 10,000ला ब्रास आहे माती. म्हणजे माती तुम्ही थोडा दूर अंतरावर विकत आणता आणि जवळपास पंढरपूर 12 ते 13 तास दिवसभरात तुम्ही काम करता. तुमच्या हाताखाली मदतीला 5-6 जण असतात. 5-6 जण राहतात. आणि जे दर मिळते ते दर मात्र कमी आहे. हे वाढून मिळायला पाहिजे. वाढून मिळावी इच्छा आहे आमची, बाकीच काय पण नाही. आपल्यासोबत ईश्वरची आई आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार. तुमची दोन्ही मुलं फार मोठ्या प्रमाणात कष्ट करतात, काम करतात. तर यामधून जे काही 5-6 लाख रुपये मिळतात त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? सगळं अर्धा तर सगळं मटेरियलला जात आहे त्याच्यामध्ये. आम्हाला काय 2-3 लाख रुपये मिळतात. किती वेळ काम करता सगळं कुटुंब तुमचं? सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत आमचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत बसायला मिळत नाही आम्हाला. हे कसं उन्हात बी ठेवता येत नाही आम्हाला, सगळं सावलीतच काम करावं लागतंय. हे काम सोडून बसता येत नाही, काय नाही, टायमालाच करावं लागतं. हे
आणि हे माठ उतरलं का नाही त्याला बरोबर टायमिंगलाच बडवावं लागतंय. इकडं तिकडं कुठं जाता येत नाही, काय ठेवून गावाला जायला येत नाही, काही इमर्जन्सी असलं तर बी ते सगळं मग मोडतोड झालं. किती भाव पाहिजे डेऱ्याला? कमीत कमी 250 तर पाहिजे. म्हणजे दीड 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 घागरीच्याला 250, हा हा. मोठ्या 2 घागरीच्याला 300 रुपये रेट पाहिजे. आता सध्या किती आहे, तुम्हाला किती मिळते सध्या? आता सध्या काय 200 250 असं म्हणाले. आणि माती वगैरे कुठून आणता? माती गंगाखेड, पंढरपूर, जिथे डेऱ्याची माती भेटते तिथूनच आणायचं. मागणी आहे, मागणीचं काय नाही? मागणी भरपूर ग्राहक आहे. भरपूर आहे हा, तुमच्याकडे? भरपूर आहे. किती पिढ्यापासून? 3-4 पिढ्यापासूनचा तुमचा व्यवसाय? 2-3 पिढ्यापासून चालू आहे. म्हणजे फक्त भाव मिळाला पाहिजे एवढी तुमची हा, मागणी. भाव मिळायला पाहिजे. आता आम्ही जरी बाजारात घेऊन गेलं की नाही, आम्ही दिवसभर बसून तंडून तुमच्यासारखे गिराईक आलं का त्याने 120 ला द्या, 200 ला द्या, मोठा डेरा असं म्हणतात आम्हाला. म्हणजे भाव मिळत नाही, ही खंत आहे भाव तुमची. मिळत नाही आम्हाला. तुम्ही अर्ध तर सगळं मटेरियल मध्ये जात आहे. म्हणजे जेवढं काम करता त्याच्या मोबदल्यामध्ये मोबदला मिळत नाही. सगळं आम्हाला ह्याच्यामध्ये बुशाचा पैसा काढावा लागतोय, जळणाचा पैसा काढावा लागतोय. सगळं मटेरियलचं काढून आम्हाला मिळाले 2-3 लाख रुपये मिळतात. बरोबर. भाव जास्त मिळाला पाहिजे. हा. आता आम्ही गिराईक काय म्हणते माहिती का आम्हाला बाजारमध्ये, तुम्हाला का मांडीव भाव आहे, अडकीचा भाव आहे का तुम्हाला? हा, शेतकरी लोक सुद्धा असं म्हणतात आम्हाला. आम्ही का बोलावं त्यांना? बरोबर. आता तुमच्यासारखे गिराईकून म्हणणार आम्हाला तुमचा कुठून वरून भाव आलाय का म्हणतात आम्हाला. बरोबर. आम्ही त्याला काय बोलायचं? बरोबर. एवढं मेहनत करताय मग ते लक्षात आमची घ्यायचं. मेहनत त्यांना दिसत नाही. बरोबर. काय हो आणला लाव, माती कुठली बी बनवला लाव म्हणल्यात. डेरा चांगला कसं ओळखायचं? हा, मग आवाजावून तुम्हाला देतो की आम्ही गॅरंटी. माती, तळ्यातली माती लागते, भुसा लागतो, लीद लागते, राख लागते आणि हे मी सर्व मिश्रण करण्यासाठी एक तयार गोळा करावा लागतो. गोळा तयार करून नंतर त्याला आता एक साहित्य, आधुनिक साहित्य निघालेले आहे. त्याच्यासाठी चिखल तुडवण्याची मशीन आलेली आहे. त्याच्यानंतर उतरण्यासाठी चाक आलेला आहे. पहिलं पूर्वी कसं होतं, फिरवून बनावं लागत होतं एका ह्याच्यावरती, पण आता फिरवण्याची व्यवस्था तर आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे आमची जरा सुविधा थोडी हे झालेली आहे. नंतर परत त्याच्यासाठी माठ बनवण्यासाठी आम्हाला कमीत कमी 9 ते 10 तास लागतात. एका दिवसामध्ये 20 डेरे तयार होतात. छोटे धरले तर 20-22 आणि मोठे धरले तर 20 होतात. त्याच्यासाठी खूप मेहनत लागते आणि त्याच्यासाठी एक 4 ते 5 माणूस आमच्या हाताखाली राहतच. कारण इतर साहित्य तयार करण्यासाठी 3-4 माणसं लागतात आणि फक्त एक माणूस हा डेरा उतरून बनवण्यासाठी अख्खा 12 तास बनवतो. त्याच्या हाताखाली ते 4 माणसं तयार राहतात. म्हणजे त्याच्यातलं माती लावणे, भट्टी भाजणे, जळण तयार, शेतकऱ्याकडून जळण आणणे, त्याला सर्व साहित्य विकत आणावंच लागतं. माती विकत आणणं आहे, सर्व विकत आहे आपल्यासाठी. यासाठी खूप मेहनत आहे आणि असं पाहिजे असं तसं काही भेटत नाही. आणि याला सावलीमध्ये बनवणं किंवा वारं सोसणार नाही, ऊन लागणार हे पण सोसणार नाही. याच्यासाठी जेवढं होईल तेवढं आपला सावलीमध्ये व्यवसाय होऊ शकतो. आणि हा व्यवसाय असं मी आता सध्या तरी 8 वर्षापासून चालू केलेला आहे. माझ्या वडिलापार्जित चालू आहे धंदा, पण मी पुण्याला जाऊन भरपूर प्रयत्न केला तिथं राहून व्यवसाय करायचा, पण तिथं आपल्याला ते जमत नाही. 12 घंटे तिथं पण काम करा तेवढंच, आणि इथंही आपल्या व्यवसायामध्ये भरपूर इन्कम होत आहे, पण त्याच्यासाठी हे होत नाही. मानसिक पुन्हा आपलं याच्यासाठी भरपूर हे होतं. साहित्य गोळा करण्यासाठी भरपूर मेहनत लागते. पहिलं तरी व्यवसायासाठी आपल्याला साहित्य गोळा करण्यासाठी एक वाहन म्हणजे नव्हतं. आता यावेळेस वाहनाच्या मदतीने आपण मटेरियल गोळा करू शकतो. भाजण्यासाठी 3 तास लागतात. भट्टी भाजण्यासाठी 3 तास लागतात आणि ते त्या कलर पडण्यासाठी 12 तास लागतात. म्हणजे आज जरी भाजलो तरी उद्या सकाळी 6 वाजता काढता येते ते. आजचा बाजारभाव आहे 200 रुपये, पण ते रेट येत नाही आपल्याला. 150-180 लास्ट. होलसेलमध्ये 160 चालू आहे. मुकुंद काशीनाथ कुंभार.